आज आम्ही बनवतोय शेंगदाण्याच्या पोळ्या. मी काय केलं, मिक्सरला शेंगदाणे वाटले, थोडेसे मोठे राहिलेत म्हणून आत्या परत कढईत त्याला वाटतायत गूळ घालून. छान होतात शेंगदाण्याच्या पोळ्या. बरेच दिवसांनी मुहूर्त लागलाय करायचे म्हणजे ते, कारण मामा चाललेले आहेत ज्योतिबाला. म्हणलं जाताना बनवून द्याव्या. आधी घेते मी भाकरी बनवून, कारण मामा जेवण करून 9 वाजता निघणार आहेत. आणि इकडे तन्वीने बनवलेली आहे ही व्हेज मराठा भाजी. छान तिनं आधी काय केलं तर सगळं कोबी वगैरे, बटाटा, शिमला मिरची सगळं मळून छान त्याचे गोळे करून थोडेसे तव्यामध्ये भाजून, म्हणजे असे परतले होते ते. तेलात तळले नाहीत तिने, पण टेस्टला खूप छान लागत होती भाजी. थोडंसं तेल कमी झाल्यामुळे लाल झालेली नाही आहे, पण टेस्टला खूप छान झाली आहे. गरमागरम भात आणि मग बनवल्या होत्या मी शेंगदाण्याच्या पोळ्या. मामा जेवण केलं आणि गेले होते. आमच्या गावातून गाडी जाती एकादशीच्या आदल्या दिवशी. एकादशीला मग तिथं पोचतात डोंगरावरती. आणि गावाकडच्या पद्धतीच्या छान अशा शेंगदाण्याच्या पोळ्या कशा वाटल्या त्या पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी छान असं गावाकडचं मस्त जेवण करायला आणि शेंगदाण्याच्या पोळ्या खायला. तर आम्ही आता तिघंजण बसलोय जेवण करायला. खूप सारा उशीर झालेला होता. गरमागरम भात घेतलेला आहे गणेशने इकडे, आणि ती भाजी पण ती काय गणेशला जास्त आवडली नाही. गणेशला आमच्या असं वेगळं काय आवडत नाही. आणि ह्याच्यामध्ये ग्लासात कुटलेला आहे ठेचा. तर असं होतं रात्रीच्या जेवणात बेत. तर सगळेजण आम्ही बसलोय जेवायला. खूप सारा झालेला आहे अंधार. तन्वी बसली इकडे. तर या सगळ्यांनी जेवायला.